नमस्कार सर्वांना। आजची रेसिपी आहे कोलंबी बिर्याणी। त्यासाठी मी तांदूळ घेतले, बासमती तांदूळ घेतलेत 1 किलो। ते धुवून स्वच्छ पाण्यात ठेवले, 10-20 मिनिटं ठेवायचे पाण्यामध्ये, म्हणजे चांगलं पटकन शिजतो। आणि त्यासाठी मी कोलंबी घेतली आहे। कोलंबी साफ करून चांगली धुवून स्वच्छ करून घेतली। त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि आला लसूण पेस्ट टाकणार आहे। आला लसूण पेस्ट, थोडीशी हळद, आपला लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला 2 चमचे। पहिलं मी लावून ठेवलं होतं थोडंसं 10-20 मिनिटं, आणि परत आता थोडंसं टाकते। त्याच्यावर चवीप्रमाणे मीठ आणि आपला बिर्याणी मसाला 1 चमचा। त्यामध्ये दही टाकते। दही 100 ग्रॅम घेतलेलं आहे। ते सर्व मिक्स करून घेते। भात शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये मी तेल टाकते, 1 पळी तेल टाकते। चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे मीठ टाकलं। आणि आपलं फूल गरम मसाल्यातलं गडफूल, वेलची फोडून टाकायची, गरम मिरची मसाल्यातली, दालचिनीचे 2 तुकडे, आणि लवंग आणि मिरी हे टाकते, आणि तेजपत्ता। आता हे पाणी चांगलं उकळलं, याच्यामध्ये मी ते तांदूळ भिजत घातले होते ते सर्व टाकून घेते। आणि हे आता चांगलं शिजवून घेते। अर्धा कच्चा शिजवायचा भात, पूर्ण नाही शिजवायचंय। 2 टोमॅटो घेतले, याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे। आणि हे 2 कांदे घेतले, ते तळून घेणार आहे। आणि आपल्याला लिंबूचा रस लागणार आहे, आता लिंबू घेतले। आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता। आता मी कोलंबी ग्रेव्ही बनवून घेते। त्यासाठी मी कढई ठेवले, तेल टाकते, 2 पळी तेल, आणि फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता हे चांगलं फ्राय करून घेते। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकते। आणि मालवणी मसाला 1 चमचा, थोडीशी हळद, तेलामध्ये टाकल्यावर कलर छान येतो म्हणून टाकायचं 1 चमचा, आणि आपला तेजपत्ता। मी त्यामध्ये टोमॅटो ग्रेव्ही टाकली आहे। आता हे चांगले शिजवून घेते। मसाल्यामध्ये चांगले परतून घेतले मी। त्याच्यामध्ये मी कोलंबी टाकते, आणि आता परतून घेते सर्व। अर्ध्याला 10 मिनिटं ढाकण मारून घेते। सर्व भात मी गाळून घेते। आणि असं एवढं तर पाहिजे आपल्याला, अर्धा कच्चं, असं जास्त पण शिजवायचं नाही, नॉर्मल पाहिजे। आपली आता ग्रेव्ही पण चांगली शिजून आली आहे कोलंबीची। आता बघा कोलंबी मस्त शिजली, मला दाखवते। तर मी गॅस कमी केलाय, सर्व टाकून घेते ह्याच्यावरती। तर राईस पण बघा एकदम चांगलं झालंय, मोकळं झालंय पूर्ण, जसं आपल्याला पाहिजे तसं। मी काय अख्खा मसाला टाकल्याचं सर्व काढला नाही। तुम्हाला जर काढायचं असलं तर आधी काढून टाकायचं, म्हणजे दाताखाली येणार नाही। लावून घेते त्याच्यावरती तेलाची पानं, त्याच्यावरती मी आता हे सर्व कांदा टाकते। आपण जो फ्राय केलेला होता कांदा, तो सर्व टाकते। त्याच्यावरती थोडंसं घी टाकते। आता याला 10-20 मिनिटं झाकण मारून ठेवून देते। त्याच्यावरती थोडंसं मी बिर्याणी मसाला तो वरून जरा टाकते, चांगलं लागेल थोडंसं चवीनुसार। झाकण मारून 10 मिनिटं ठेवून देते। आता आपला झटपट बिर्याणी, कोलंबी बिर्याणी रेडी आहे।
अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.